आज माझ्याबरोबर स्कॅम होता राहिला. तर काल संध्याकाळी 7च्या आसपास एक फोन आला आणि ॲज युजुअल उचलल्यावर त्यांनी सांगितलं की मॅडम तुमचं पार्सल आलेलं आहे आणि तुम्हाला आम्ही रीच करायला बघितलं पण तुमचा फोन लागला नाही. तर मी तुम्हाला नंबर पाठवतो त्या माणसाचा आणि तुम्ही प्लीज त्याला कॉल बॅक करा म्हणजे तो तुम्हाला पार्सल आणून देईल. मला कळेना की मी तर काय ऑर्डर केलेलं नाही तर पार्सल आलं कुठून. म्हटलं काय पार्सल आहे, कुणाकडून आलंय. तर नाही मी ब्लू डार्ट कंपनीमधून बोलतोय आणि तुमचं बँककडून काहीतरी आलेलं आहे. म्हटलं ठीक आहे मी कॉल बॅक करते, पाठवा म्हटलं नंबर तुम्ही. त्या माणसाने मला माझ्या नंबरवर मेसेज केला, नॉर्मल मेसेज. ओके, मेसेज आला. मी मेसेज उघडला, बघितलं तर काहीतरी एक नंबर होता, नॉर्मल नंबर नव्हता. तर मला इतकं काय वाटलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, कॉल कॉल सेंटरचा नंबर आहे म्हणतोय, म्हटलं असेल काहीतरी. सो म्हटलं कॉल करूया, पण का कुणास ठाऊक कुठंतरी मनात पाल चुकचुकली. आणि ज्यावेळी तुम्हाला असं काय वाटतं ना, खरंच तुम्ही त्याचा विचार केलाय, म्हटलं 2 सेकंद आपण थांबूया. तो नंबर मी घेतला आणि मी सहज Google ओपन केलं आणि ब्लू डार्ट स्कॅम म्हणून मी टाइप केलं किंवा ब्लू डार्ट फ्रॉड. आणि मला म्हणजे अपेक्षा नाही. मला वाटलं मलाच उगाच वाटतंय, पण तुम्हाला इंटरनेटवर ह्याच्याबद्दल मिळतं की ब्लू डार्टमधून फोन येतो तुम्हाला. या नंबरवर कॉल करायला सांगतात आणि ज्यावेळी तो नंबर जर तुम्हाला दिलेला नंबर स्टार्टिंग विथ स्टार आणि ज्यावेळी तो एंड होतो हॅशटॅगमध्ये, असा कुठलाही नंबर तुम्ही डायल करायचा नाहीये. आणि मग मला असं झालं की बापरे! देवाने वाचवलं. म्हणजे मी जर तो नंबर डायल केला असता, तर हे होतं की तुमचा फोनमध्ये तुमचं जे कॉल फॉरवर्डिंग आहे, ते ॲक्टिव्हेट होतं. ते त्यांच्या नंबरला डायव्हर्ट होतं. सो तुमच्या बँकचे डिटेल्स किंवा जे काही ओ-टी-पीज येतात, ते सगळं त्यांच्याकडे डायरेक्ट होतं आणि तुमचं सगळं पैसे जे काही असेल, ओ-टी-पी सगळे त्यांच्याकडे. त्यामुळे ते आरामात मोकळं करू शकतात. तर माझ्याबरोबर थँकफुली असं काही झालं नाही. म्हणजे आय वॉज सेफ, थँक यू. तर तुमच्याबरोबर असा काही फ्रॉड होऊ नये म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्पेशली तुमच्या आई-वडिलांना याबद्दल माहिती द्या. कारण का अशीच लोकं आहेत ज्यांच्याबरोबर हे स्कॅम्स जास्त होतात.